नर्मदा मैया की जय. मा नर्मदा नदी संगम आहे. खूप छान असा या ठिकाणी लोखंडी पूल बनवलेला आहे आणि आता आम्ही हा पायी चालून आता हा पार करतोय ही नदी. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हार. नर्मदे हार. बघा या जाधवताई आहे नाशिकच्या. हर हर नर्मदे हार. हो, खूप सायास आहे त्यांच्यावालं. घरच्यांनी सगळा विरोध केला परंतु त्यांच्या धाडसानं आणि नर्मदा मायाच्या श्रद्धेवर त्या आज नेमावरला नेहमी परिक्रमा पूर्ण होती. आज त्यांना शुभेच्छा तिळ संक्रांतीच्या सगळ्यांना. नर्मदे हर. हर हर महाकाली मैया की जय. बघा माईच्या तटावर आहे आता संगम पार करून आलेलो आहे. बघा हे अशा प्रकारे महाकालिका मंदिर आहे. बघा हे मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे. नर्मदा माईच्या तटावर आहे. खूप अशा प्रकारे इथं आता सुधारणा होऊ राहिलेले, रोड होऊ राहिलेले आहे. हे या ठिकाणी खूप मोठा आश्रम बनणार आहे. आमच्या जाधवताई आहे. आज 54वा दिवस आहे आणि आज नाभिकुंड नेमावरला आमची नर्मदा पायी परिक्रमा निम्मी म्हणजे अर्धी होते. संध्याकाळी तोरणाल परशुराम महादेव मंदिर या ठिकाणी आमची विश्रांती राहील. बघा सूर्यनारायण दर्शन होते. आज बरेचशा दिवसानंतर तिन्ही योग जुळून आलेले. बघा नाभिकुंड नेमावर एकादशी आणि तिळ संक्रांत अशा प्रकारे तिन्ही योग जुळून आलेले आणि हा आश्रम आहे. आता 5 वर्षापासून या ठिकाणी पहिली जुनी सेवा होती परंतु खूप सुधारणा झाली आता. इथे बघा हरा परिक्रमा पायी करत असताना आम्ही या स्थानाला हे नाव आहे श्री परशुराम सेवा नक्षत्र आणि नवाडा आहे, नलघाट आहे. खूप छान अशा प्रकारे नर्मदा मैया वाहते. बघा खूप विस्तीर्ण पात्र आहे. सकाळचे 9 वाजलेले 1 तासामध्ये आम्ही नेमावरला जाते. सिद्धनाथ महादेव मंदिर महाराज सेवा आश्रम अन्नक्षेत्र दुपार भोजन होईल आणि नाभिकुंडावर आमची स्नान होतील. धार्मिक स्थळावर दर्शन होऊन पुढं तुरणाल या ठिकाणी आमचं संध्याकाळी विश्रांती. परशुराम महादेव मंदिर इथून जवळजवळ 400 किलोमीटर जबलपूरपर्यंत हा तटाचे. या तटानेच आम्ही आता आहे ना पुढं हो नर्मदे नर्मदे तटानेच आता सगळा प्रवास आहे. तटाचाच प्रवास आहे सगळा. बघा आता इथं आश्रम आहे. ह्या आश्रमात आता चहा आणि नाश्ता. आज एकादश आहे. तिन्ही योग जुळून आलेले एकादश आहे आणि दुसरी गोष्ट तीळ संक्रांत आहे आणि नाभिकुंड नेमावर आहे. बघा आता आमचे सगळे सहकारी या ठिकाणी विश्रांती करतायत. सकाळचे 9 वाजलेले. बघा हे या ठिकाणी श्री परशुराम संस्कृत मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे. हर हर नर्मदे हर. चला तर नर्मदा मायाचं पूर्ण दर्शन घ्या. हे नाभिकुंड आहे नेमावर आहे. नेमावर 4 किलोमीटर राहिलेले. सेवा करते आप कौन सा गाव आहे? अच्छा नेमावर कितना आहे? हर हर नर्मदे. बघा या ठिकाणी उपवासाचे वेफर आहे आणि गोळ आहे, शेंगदाणे. बघा नर्मदा मायाचा तट आहे. सकाळचे 9 वाजलेले. आज 54वा दिवस आहे आणि बघा माया तटाने आजचा प्रवास चालू आहे. खूप चहा आणि आज एकादश फराळ आहे. या ठिकाणी दादा शेतकरी दादा सेवा करतात. त्यांचं दुकान आहे या ठिकाणी. हर नर्मदे. आज 11 आहे. बघा हे खिचडी आहे. सगळ्यांना खिचडीची वाटप आहे. आपकी खेती बाबाजी जी हो. बघा हे शेतकरी सेवा करतात. थोडी जानकारी देतो ना. 20 वर्ष सेवा आहे. मी पाहते यांना मग त्याला मुद्दा विचारला आपली जानकारी देतो. बाबा हे खिचडीचं सेवा त्याला एखादच आहे. सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं हे फराळाची वाटप आहे. बघा हर नर्मदे. बघा हे नर्मदा मायाची सेवा आहे. कोणताही व्रत असो दिवस असो त्यांची सेवा आहे. इथं ते घरून जेवण बनवतात आणि अगदी किती वेळा यांनी आम्हाला जीव घातलेला असेल नर्मदा प्रवाशांना. ही घरगुती सेवा आहे. बघा आणि त्यांची सगळी शेती आहे नर्मदा मायाच्या पाण्यावर आहे. सगळं क्षेत्र अवलंबून आहे त्याच्यामुळे त्याला ती जाण आहे आणि ही नर्मदा प्रवाशांची सेवा करतात. खूप अशा प्रकारे ही सेवा आहे. नर्मदा माया त्यांना भरभरून देते. खूप अशा प्रकारे शिकायजोगे. हर हर नर्मदे. वा आमचे जाधव बाबा फराळ आणि हे हावरीचे लाडू आहे. आज सगळ्यांना तो वाटप आहे. आजचा 54वा दिवस आहे. खूप आनंदात सकाळी गुलाबी थंडीतून प्रस्थान झालं. या दादांची 145 एकर जमीन आहे. नाही पण नर्मदा मायाच्या ऋणातून उतराय होण्याकरता फक्त हे ना घरून आहे ना भोजन बोलवतात म्हणजे आणि सेवा करतात. चहा आज एकादशी आम्हाला सगळ्यांना फराळ आणि बघा हावरीचे आज तिळ संक्रांतीचे लाडू वाटले आणि एकदम फराळ आपल्या घरच्या सारखं खिचडी साबुदाणा दिलेल्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात ते सेवेच्या माध्यमातून. हो खूप छान असा आपला हा सगळा ग्रुप आहे संगमेर आणि आज नेमावरला आता प्रस्थान होते आमचं. 2 किलोमीटर राहिलेले नेमावर नाभिकुंड. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आवरा ये बघा हंड्या आहे आणि इकडून नेमावर आहे. या नेमावरच्या सामने हंड्या आहे. हा हंड्या हरदा रोड आहे आणि बघा आता हे नेमावर इकडं या ब्रिज खालून हा रस्ता आहे घाटावर जाण्याकरता. सगळे आमचे सहकारी चाललेले आहेत. बघा सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. खूप छान असा प्रवास झाला. 12 किलोमीटर इकडून बाबा.
माझ्या ओम चंदार गोरक्षाया. चला नर्मदे हार. बघा आता या नेमावरला नाभी कुंड आहे, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत. नर्मदे हार, नर्मदे नर्मदे हार, नर्मदे नर्मदे. आणि आता नाभी कुंडा इथं नाभी स्थान आहे, इथं नर्मदा अन्नक्षेत्र आहे, दुपारचं भोजन आहे इथं नेमावरला. आणि सिद्धनाथ महादेव मंदिर आहे, दर्शन आहे. पहिलं आम्ही मैयाचं स्नान करणार आहे, नंतर दर्शन घेऊन आणि भोजन घेतल्यानंतर विश्रांती. 2 वाजता प्रस्थान होणार आहे. आमचं तुरनाल पुढे गाव आहे, त्या ठिकाणी परशुराम महादेव धाम आहे. संध्याकाळी आम्हाला परशुराम धाम दर्शन होणार आहे संध्याकाळी. रामकृष्ण हरी. नर्मद्यार नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 54वा दिवस आहे आणि आम्ही ह्या ज्या तीर्थ आहेत सिद्धनाथ महादेव भगवान आहे. आणि या ठिकाणी नाभी स्थान आहे नर्मदा मैयाचं, नेमावर आहे. खूप गर्दी आज या ठिकाणी. तीळ संक्रांत आहे, पर्व काळ एकादशी आहे. या ठिकाणी आमची नर्मदा परिक्रमा पायी करत असताना या स्थानावर आलो होतो आणि अर्धी परिक्रमा आता झालेली आहे. 2 महिने जवळजवळ लगभग झालेले आहे. 54वा दिवस आहे. सिद्धनाथ महादेव भगवान की जय. बघा हे नाभी कुंड आहे, महानर्मदा. या ठिकाणी हे नर्मदा मैयाचं नाभी कुंड या नावा उभा आहेत. बघा खूप छान अशा प्रकारे पुरातन मंदिर आहे. पुराणामध्ये या सिद्धनाथ महादेवाचं खूप अशा प्रकारे महती गायलेली आहे. कोरीव काम आहे बघा, छान अशा प्रकारे कोरीव काम आहे. नर्मदे यार. बघा हे किती छान अशा प्रकारे सिद्धनाथ महादेव भगवान आहे, कोरीव काम आहे. हर हर नर्मदे. पुरातन मंदिर आहे, हजारो वर्ष आधीचं. सिद्धनाथ महादेव भगवान की जय. हर हर नर्मदे हर. करत असताना आजचा 54वा दिवस आहे आणि आम्ही आहोत या तीर्थावर. तीर्थ आहे परशुराम महादेव भगवान आणि खूप छान अशी विश्रांती. आज 54वा दिवस आहे. दुपारा नेमावर या ठिकाणी सिद्धनाथ महादेव भगवान आणि नाभी स्थानाचं दर्शन होऊन आम्ही आज मुद्दाम या स्थळावर विश्रांती करता मुक्काम करता आलेलो. बघा हे बाबा आपल्याला माहिती देतात परशुरामाबद्दल. हर हर नर्मदे. बोलो बाबाजी. नर्मदे हर. हो मराठी बोलतात ते. हा मी पण महाराष्ट्रीयन आहे म्हणून मराठीत बोलतो आहे. हो हे तीर्थक्षेत्र आध्यात्मिकदृष्ट्या हो खूप श्रेष्ठ आहे. हो इथं स्वयं भगवान परशुराम हो. यांनी इथं आई वडिलांचं पिंडदान केलेलं आहे. वा. आणि 5 लड्डू म्हणून हे स्थळ स्कंद पुराणानुसार नोंद आहे. कोणतं पुराण? स्कंद हा स्कंद पुराण. पुराणामध्ये त्याची नोंद पण आहे. हो आई वडिलांचं पिंडदान इथं केलेलं आहे आणि 5 लड्डू म्हणून. हो पुढे ते पाहायला भेटतील सकाळचे. हो ते पण आता सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. ते बरं. पाहायला भेटून झेंडा वगैरे लावून ठेवलेला आहे. हो 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 आज सकाळी एक झेंडा लावला हो संक्रांतीनिमित्ताने. फक्त ते स्थान आपलं दर्शन होईल त्या स्थानात. हो, हो. तुमचं दर्शन नाही होणार. नाही म्हणा. याप्रमाणे या स्वतः महात्मे आणि भगवान परशुराम महादेव मंदिर पण आहे. हो आणि परिक्रमावाशांची सेवा पण चालू आहे. हो. तुरनाल गाव आहे. तुरनाल गाव हे हो. तहसील हां, तालुका कोणता? देवासमध्ये. हा देवास आहे आणि खातेगाव तालुका आहे. बघा खूप छान अशा प्रकारे बाबाने माहिती दिली. आणि परत इथं येतं मी तर अनेक वर्षापासून परिक्रमावाशांना 13 किलोमीटर इथून परत जावं लागत होतं. बरं. त्या निमित्ताने इथं पुलाचं निर्माण केलं. त्या पुलावरून आता हे ज्याला थांबलेले लोक आहेत त्या पुलावरूनच जातात. पुलावरून जाते. आणि स्वयं दादा गुरु सुद्धा त्या पुलावरूनच गेले. वा. 2000 लोक लगभग. त्यांच्याबरोबर गेला. हो मी गेल्या 2 महिन्यापासून हो इथं थांबलेलो आहे. हो. सेवाभाव. सेवा भाऊ. हा परिक्रमामध्ये आहे तुम्ही पण. मी सुद्धा परिक्रमात आहे. 3 वर्ष 3 महिने 13 नाही दिवस. नाही तसं काही आपण आपलं. संकल्प नव्हता. हो कारण तुम्ही सेवा देतो हो. सेवा करतात. हो इथे एक गोशाळेचं मी निर्माण केलं. हो. गोशाळा. मानरपदा संगम आहे. आता दुपारा प्रस्थान झालं 2 वाजता नेमावर सिद्धनाथ महादेव मंदिर नाभिस्थान. आणि बघा आता तुरनालकडे जाताना ही नदी लागलेली मानरपदा जामनेर सफाई करत असताना आम्ही ज्या गावात आलो. हे गाव आहे तुरनाल आणि हे जे तीर्थ आहे ते परशुराम महादेव भगवान आहे. या ठिकाणी परशुराम भगवंतांनी तप करेले तपभूमी परशुराम महादेव भगवान. तर या ठिकाणी बाई मंदिर आहे लाल. नर्मदे यार बाबा. आणि आता इथे विश्रांती आमची 54वा दिवस आहे. खूप छान असा प्रवास झाला. नर्मदे यार. नर्मदा मैया आहे. छान असा हा तट आहे. तीर्थ आहे, देव आहे आणि हाची विश्रांती. बघा गोमाता आहे. हे तुरनाल आहे. नर्मदे. चला तर आता परशुराम महादेव भगवान दर्शन घेऊया. आमचे सहकारी नारायण सर, DR सर. हर नर्मदे हर. नंदकेश्वर महादेव भगवान की जय. वा. बघा परशुराम महादेव भगवान आहे. हो नर्मदे. घ्या दर्शन घ्या. नर्मदे. परशुराम महादेव भगवान की जय.
बघा हो हे पण बघा परशुराम महादेव भगवान की जय.